नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं XYZ एमपीएससी अकॅडमी चॅनलवर। आज आपण बघणार आहोत बघा मूलभूत हक्क। एमपीएससीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा हा टॉपिक आहे। आयोग दरवर्षी याच्यावर प्रश्न विचारतो। बघा आज आपल्या व्हिडिओमध्ये काय काय आपण बघणार आहोत बघा। सर्वप्रथम आपण बघू एमपीएससीने मूलभूत हक्कावर कसे प्रश्न विचारलेले आहेत। पीवायक्यू बघू। सर्वप्रथम काही महत्त्वाचे पीवायक्यू म्हणजे काय की प्रश्नाचा प्रकार कसा आहे, प्रश्न कसे विचारतात, प्रश्नाचे काय आपण प्रकार बघू। सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मी। त्याच्यानंतर बघा आपण मूलभूत हक्काची पार्श्वभूमी बघणार आहोत। त्याच्यानंतर मूलभूत हक्काचे महत्त्व बघायचे आपल्याला, म्हणजे या व्हिडिओत आपण काय काय बघणार आहोत। त्याच्यानंतर बघा मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य बघायचे। पार्ट 1 आहे। पार्ट 1 मध्ये आपण बघा मूलभूत हक्काच्या एवढे टॉपिक कव्हर करू। सर्वप्रथम की आयोगाने आतापर्यंत प्रश्न कसे विचारलेले आहेत, मूलभूत हक्काची काय बॅकग्राऊंड असेल तो बघायचंय, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे ते, आणि फीचर्स काय काय, वैशिष्ट्य काय काय ते बघू। बघा सर्वप्रथम तुम्हाला मी आयोगाने मूलभूत हक्कावर प्रश्न कसे विचारलेले आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा जर आयोगाला जर प्रश्न विचारायचा असेल याच्यावर मूलभूत हक्कावर, तर सर्वप्रथम बघा कलम देतात आणि कलमची डायरेक्ट तरतूद विचारतात। कलम आणि तरतूद म्हणजे कसं, कलम 14 म्हणजे काय आहे, कोणती तरतूद आहे, कलम आणि त्याची तरतूद विचारतात। उदाहरणार्थ कलम 20 मध्ये काय, नंतर कलम 22 मध्ये काय, असं। ओके, इथं काय कलम 22 मध्ये बघा अटक व स्थानबद्धतापासून संरक्षण आहे। त्याच्यानंतर 20 अपराधाच्या दोषीतेबाबत ते आपण बघणार आहोत। म्हणजे तुम्हाला मी सांगतोय की प्रश्न कसे येतात। कलम 14 मध्ये समानतेचा अधिकार आहे, म्हणजे डायरेक्ट कलमची तरतूद विचारतात। ते सर्वप्रथम खूप महत्त्वाचं आहे। आतापर्यंत आयोगाने त्याच्यावरच जास्त, त्या आर्टिकलवरच जास्त प्रश्न रिपीट केलेले आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम जर तुम्हाला काही मूलभूत हक्काबद्दल जर पाठ पाहिजे, जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्या कलम असेल आणि त्यात काय तरतूद आहे, मेन टायटल त्याचा शीर्षक काय ते सर्वप्रथम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर बघा दुसरा प्रकार जर म्हणला प्रश्नाचा, तर मूलभूत हक्काचे विभागणी असेल किंवा वर्गीकरण असेल त्याच्यावर प्रश्न येतो। ओके, मूलभूत हक्काची वर्गीकरण बघा आता सध्याला 6 आहे, पण पहिले बघा 7 होती। किती, आता सध्याला 6 आहे, पहिले 7 कोणती होती ते सुद्धा आपल्याला बघायचंय की वर्गीकरण कोणकोणती आहे त्याच्यावर प्रश्न येतात। जसे की समानतेचा हक्क असेल, स्वातंत्र्याचा हक्क असेल, शोषणाविरोधीचा हक्क असेल, ते हक्क म्हणजे अशी जशी विभागणी मूलभूत हक्काची करण्यात आलेली ती आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे। आणि 7वा जे आहे ना ते कोणता काढण्यात आलेला आहे, मालमत्तेचा अधिकार कितव्या घटनादुरुस्तीने काढण्यात आलेला आहे, ती एक घटनादुरुस्ती महत्वाची। बघा कितवी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती महत्वाची। घटनादुरुस्ती 1978 ची महत्वाची। ओके, याच्यावर भी प्रश्न येतो। फंडामेंटलचे वर्गीकरणावर प्रश्न येईल, वर्गीकरणावर किती भागात वर्गीकरण करण्यात आलंय आणि त्यांचे नाव काय। अजून बघा वर्गीकरणावर प्रश्न, आणि त्या वर्गीकरणात जे समानतेचा हक्क आहे, समानतेचा हक्क किती मध्ये किती ते किती पर्यंत आहे। ओके, पर्टिक्युलर हक्क देते त्याचे कलम विचारलेले आहे, कलम किती ते किती मध्ये आहे असा प्रश्न कलमावर विचारत असेल तर आयोग असा प्रश्न विचारतो। त्याच्यानंतर बघा जोड्या लावायला सुद्धा प्रश्न येतो। डायरेक्ट बी विचारतात, काही पर्टिक्युलर कलम देऊन आणि 4 कलम देतील आणि त्या 4 तरतूद देतील जोड्या लावायला, जर त्यांना विचारायचं असेल तर असा प्रश्न येतो। बघा त्याच्यानंतर जर बघितलं आपण आयोगाचा दुसरा प्रकार बघितला प्रश्न विचारायचा, स्टेंड। बघा आयोग बघा प्राधिलेखावर खूप प्रश्न विचारतो। बघा प्राधिलेख आपल्याला माहितीच पाहिजे। बघा रीट्स ज्याला आपण म्हणतो ना ते आपल्याला माहितीच पाहिजे। प्राधिलेखाचे बघा 5 प्रकार आहेत आणि आयोग याच्यावर खूप प्रश्न विचारतो। जसे की बघा तुम्हाला माहित असेल हेबियस कॉर्पस असेल, ज्याला आपण बंदी प्रत्यक्षीकरण म्हणतो, त्याच्यानंतर प्रतिषेध असेल, ओके, उत्प्रेक्षण असेल, अधिकार पृच्छ असेल, असे जे प्राधिलेखाचे प्रकार आहेत याच्यावर प्रश्न कसे येतात बघा। त्याचा सर्वप्रथम आपल्याला अर्थ विचारतात की बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय। ओके, कुठल्याही व्यक्तीला जर अटक करण्यात आलेली असेल तर न्यायालय त्याला
समोर हजर करण्यासाठी आदेश देऊ शकतो, त्याला आपण बंदी प्रत्यक्षीकरण म्हणतो. त्याच्यानंतर अर्थ झालं, कोणाविरुद्ध काढतो. ओके, कोणाविरुद्ध काढता हे सुद्धा महत्वाचं आहे. कोण काढतो हे बी माहित पाहिजे. त्याच्यानंतर बघा प्राधिलेखावर प्रश्न कसे येतात तुम्हाला मी सांगतो. याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो हे माहिती पाहिजे आपल्याला. कोणाविरुद्ध काढतो, कोण काढतो, कोणाविरुद्ध काढत नाही म्हणजे काढू शकत नाही ते सुद्धा या ठिकाणी माहिती पाहिजे. आणि त्या प्राधिलेखाचा अर्थ जे आहे हे खूप महत्वाचं आहे. 90% जर पर्सेंट बनायचं असेल, प्रश्न जर विचारायचा असेल आयोग, तर सर्वप्रथम त्या अर्थावरच प्रश्न विचारेल की बंदी प्रत्यक्षीकरणचा अर्थ काय आहे, अधिकार कृतच्या त्याचा अधिकार म्हणजे त्याचा अर्थ काय, याच्यावर प्रश्न येतो. आयोग याच्यावर प्रश्न विचारतो. त्याच्यानंतर बघा फंडामेंटल राईट्स आणि मार्गदर्शक तत्व जे आहेत यांच्या फरकावर प्रश्न येतो. फंडामेंटल राईट्स व मार्गदर्शक तत्व यांच्या फरकावर प्रश्न येतो. फरक असेल, त्याच्यानंतर कधी कोणत्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शक तत्व फंडामेंटल राईट्स पेक्षा वरचढ असतात असा सुद्धा प्रश्न येतो. कलम 31C कधी वरचढ होतो, कोणत्या फंडामेंटल राईट्स त्यावेळेस आपण उल्लंघन झालं म्हणून न्यायालयात जाऊ शकत नाही, हे या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. बघा फंडामेंटल राईट्स आणि त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर जर आपल्याला बघायचं झालं तर बघा आयोग अजून प्रश्न विचारतो, ते म्हणजे बघा घटना दुरुस्तीवर प्रश्न असतात. त्याच्यानंतर बघा घटना दुरुस्ती असेल, नंतर अजून एक घटना दुरुस्ती घेऊ. पहिले घटना दुरुस्तीवर कसे प्रश्न येतात बघा फंडामेंटल राईट्स वर. बघा जर घटना दुरुस्तीवर आयोगाला जर प्रश्न विचारत असेल, नंबर 1 घटना दुरुस्तीने आता 44वी घटना दुरुस्ती 1978 ने मालमत्तेचा हक्क कमी करण्यात आलेला आहे, ते एक लक्षात ठेवा. घटना दुरुस्ती कितवी आहे ते लक्षात ठेवायचं, कितवी. ओके, कितवी घटना दुरुस्तीने काय करण्यात आलेलं आहे ते. त्याच्यानंतर बघा घटना दुरुस्तीवर प्रश्न विचारत असेल तर जर फंडामेंटल राईट्स मध्ये बघा जर काही बदल करायचा असेल तर कसे बदल करू शकतो आपण. याच्यात जर बदल करायचा असेल तर बघा कलम 368 अंतर्गत बघा कलम 368 अंतर्गत बघा विशेष. ओके, विशेष बहुमताने आपण काय करू शकतो, विशेष बहुमताने फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करू शकतो. जर संसदेने फंडामेंटल राईट्स मध्ये बदल केला तर ते बदल योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, सुप्रीम कोर्टला आहे. पण त्याच्या पहिले हे लक्षात ठेवा की 368 अंतर्गत संसदेला फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकारामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे का, तर वाक्य बरोबर आहे की मूलभूत हक्कामध्ये संसद काय करू शकते, त्यात बदल करू शकते. पण राज्याची विधिमंडळ जे आहे, राज्य विधिमंडळ त्यात बदल करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. विशेष बहुमत काय ते सुद्धा आपल्याला बघायचे. 368 अंतर्गत 2 प्रकारे घटना दुरुस्ती करता येते, ती कोणती ते सुद्धा बघायचं आपल्याला. त्याच्यानंतर बघा घटना दुरुस्ती आपण इथे बघितलं, घटना दुरुस्तीवर प्रश्न कसे येतात, हे मूलभूत हक्काच्या रिलेटेड कसा प्रश्न येतो हे जर तुम्ही जर बघितला आणि त्यावेळेस मी जे लेक्चर स्टार्ट करणार आहे त्यावेळेस त्या रिलेटेडच तुम्ही डाटा कॅच करण्याचा प्रयत्न करा. ओके, त्याच्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या बाहेरील जे अधिकार आहेत त्याच्यावर प्रश्न येतो. बघा बाहेरील जे अधिकार आहेत, भाग 3च्या ओके भाग 3च्या बाहेरील जे अधिकार आहेत ते कोणते अधिकार आहेत, कायदेशीर अधिकार. ओके, भाग 3च्या बाहेरील जे अधिकार असतात आपण त्याला काय म्हणतो, कायदेशीर अधिकार किंवा संवैधानिक हक्क आहे. मग ते कलम देतात मुद्दाम, कुठला कलम येतो कुठला कलम येत नाही तसंच. ओके, प्रश्न या प्रकारे येतात. जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ते मूलभूत हक्क योग्यरित्या अभ्यास करू शकाल. बघा चला मग सर्वप्रथम आपण बघू बघा मूलभूत हक्काची पार्श्वभूमी बघण्याचा प्रयत्न करू. बघा पार्श्वभूमीमध्ये बघा मूलभूत हक्काच्या पार्श्वभूमीमध्ये बघा प्रश्न आतापर्यंत आलेला नाही, पण बघा याच्यावर प्रश्न नाही पण भविष्यात येऊ शकतो.
पण प्रश्न जर यायचा असेल तर प्रश्न कसा येईल बघा, मूलभूत हक्काच्या पार्श्वभूमीवर बघा, की स्वराज्य विधेयक देतील, नेहरू रिपोर्ट देतील. नेहरू रिपोर्टवर आहे प्रश्न, पण मूलभूत हक्क रिलेटेड नाही असं लक्षात ठेवा. पण प्रश्न जर यायचा असेल तर कसं विचारतील की मूलभूत हक्काशी संबंधित खालीलपैकी कोण आहे असा प्रश्न येईल, की समजा कशात मूलभूत हक्का रिलेटेड तरतुदी होत्या असा प्रश्न येऊ शकतो भविष्यात जर यायचा असेल तर. बघा ही पार्श्वभूमी बघण्याच्या पहिले बघा मूलभूत हक्क कुठं आहे ते आपण बघून घेऊ. बघा मूलभूत हक्क घटनेच्या भाग 3 मध्ये आहे. भाग 3 मध्ये 12 ते 35 पर्यंत बघा मूलभूत हक्क आहेत. पण जर मूलभूत हक्क जर म्हटले, खरे जर मूलभूत हक्क म्हटले तर 14 ते 32 पर्यंतच आहे. यालाच आपण मूलभूत हक्क म्हणतो, हे लक्षात ठेवा. बघा भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहे कलम 12 ते 35 मध्ये. पण जर खरे जर मूलभूत हक्क म्हणायचं असेल, त्याला खरंच आपण मूलभूत हक्क म्हणू शकतो, ते म्हणजे कलम 14 पासून ते 32 पर्यंत जे मूलभूत हक्क आहे त्याला आपण म्हणू शकतो खरे किंवा मूळ फंडामेंटल राईट्स म्हणू शकतो. बघा भाग 3 लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा सर्वात टीकात्मक भाग म्हटलेला आहे. B.R. आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे ते एक लक्षात ठेवा. काय म्हटलेलं आहे? सर्वात टीकात्मक भाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे? सर्वात टीकात्मक भाग. त्यांचं ते लक्षात ठेवा तिथं. भाग 4 ला त्यांनी काय म्हटलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हटलेलं आहे. बघा पार्श्वभूमी बघू आता. पार्श्वभूमीमध्ये बघा स्वराज्य विधेयक जे आहे लोकमान्य टिळकांनी मांडलेलं आहे. असं म्हणतात की सर्वप्रथम मूलभूत हक्काची जर मागणी आपल्याला कुठे भेटत असेल तर स्वराज्य विधेयकामध्ये आहे. बघा स्वराज्य विधेयकात सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी मागणी केलेली आहे असं म्हणता येईल. हे कोणाचं आहे? लोकमान्य टिळकांचं आहे. लोकमान्य टिळकांनी हे मांडलेलं आहे. कधी मांडलंय? 1895 मध्ये स्वराज्य विधेयक. लक्षात ठेवा स्वराज्य विधेयकामध्ये फंडामेंटल राईट्स आहेत. त्याच्यानंतर बघा राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं 1918 मध्ये मुंबईमध्ये. त्यात बघा काही मूलभूत हक्काची मागणी करण्यात आली. ओके 1918च्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन. आता राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन माहित असेल ना तुम्हाला? बघा राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन कोणतं माहितीच्या म्हणतो तुम्हाला मी. 1885 मध्ये त्याची स्थापना झालेली होती बघा. ॲनी बेझंट यांनी केलेली होती तीच राष्ट्रीय काँग्रेस. ओके 1885 मध्ये स्थापना झालेली होती. जे पहिले अध्यक्ष होते बघा हेमचंद्र बॅनर्जी. हे लक्षात ठेवा हेमचंद्र बॅनर्जी होते. स्थापना कोणी केलेली आहे? राष्ट्रीय काँग्रेसच्या रिलेटेड. ते महत्वाचं आहे. ज्यावर प्रश्न आलेले आहेत तेच मी राष्ट्रीय काँग्रेस म्हणतो. त्या अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये त्याचे अध्यक्ष होते हसन इमाम. त्यात मूलभूत हक्काची मागणी करण्यात आलेली आहे. आणि नंतर बघा अजून एक राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झालं बघा कराचीचा 1931 ला. इथे आहे ते. त्यात बघा त्याचे अध्यक्ष होते आपले पटेल साहेब, सरदार वल्लभभाई पटेल. त्यांनी सुद्धा मूलभूत हक्क त्यात काही मागणी करण्यात आली त्यावेळेस. ते होते बघा कायद्यापुढे समानता असेल. त्यावेळेस नेहरूचं म्हणणं होतं की सर्वांनाच कायद्यापुढे समानता भेटलं पाहिजे, भाषण स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, धर्माचं स्वातंत्र्य पाहिजे, असं कायद्यापुढे समानता असेल. निवडणुका झाल्या पाहिजेत पण कशा? प्रौढ मतानुसार निवडणुका झाल्या पाहिजेत असं कराची अधिवेशनात होतं. भाषेचं स्वातंत्र्य, प्रेसचे स्वातंत्र्य असेल आणि प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि अनिवार्य असलं पाहिजे हे कराची अधिवेशन मध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. यात फंडामेंटल राईट्स होते. हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा आपण राष्ट्रीय अधिवेशन काँग्रेस बघितलं मुंबईचा. त्याच्यानंतर कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल बघा 1925 मध्ये. यात सुद्धा काही फंडामेंटल राईट्स होते, मूलभूत हक्क होते. ते कोणते बघा? तेच इथं जे सांगितलं ते कायद्यापुढे समानता असेल, धर्माचे स्वातंत्र्य, ओके भाषण करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे प्रत्येकांना, सभा भरविणे, ओके सभा भरविण्याचं सुद्धा स्वातंत्र्य यात होता. याच्यावर प्रश्न येत नाही त्या दृष्टीने फक्त बघायचं आपल्याला लवकर.
1928 ला बघा नेहरू रिपोर्ट होता, नेहरू रिपोर्ट आला. नेहरू रिपोर्ट म्हणजे मोतीलाल नेहरू बघा, पंडित जवाहरलाल नेहरू नाही. नेहरू रिपोर्ट 1928 ला आला. त्यात बघा 19 मूलभूत हक्क होते नेहरू रिपोर्ट मध्ये, पण त्यापैकी 9 मूलभूत हक्क आपण घटनेत घेतलेले आहे. जसे तसे आपण घटनेत 9 मूलभूत हक्क घेतलेले आहे. हा नेहरू म्हणजे कोण आहे बघा, मोतीलाल नेहरू. गोंधळ उडावणं तुमचं. कराची अधिवेशन सांगितलं तुम्हाला मी. त्याच्यानंतर बघा सप्रू एक समिती जी होती ना, ती सुद्धा 1945 ची सप्रू समिती फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्काशी संबंधित आहे. हे एवढं लक्षात ठेवा. मूलभूत हक्का संबंधित काय लक्षात ठेवा. सर्वप्रथम सप्रू समिती, ओके. त्याच्यानंतर आपलं स्वराज्य विधेयक असेल, पहिल्यापासून स्वराज्य विधेयक मूलभूत हक्काशी संबंधित आहे. त्याच्यानंतर बघा राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन असेल 1918चा, सॉरी. त्याच्यानंतर बघा कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल मध्ये आहे. त्याच्यानंतर नेहरू रिपोर्ट आणि कराची अधिवेशन. फक्त एक कीवर्ड लक्षात ठेवा, भविष्यात प्रश्न यायचा असेल तर याच्यावर येईल, ओके. त्याच्यानंतर आपण बघू मूलभूत हक्काचे महत्व बघू. मूलभूत हक्काच्या महत्वामध्ये बघा, महत्वाचं आहे, याच्या महत्वावर प्रश्न येतो. राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात बघा. मूलभूत हक्क काय करतात, राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. या ठिकाणी बघा तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वाच्या फरकावर प्रश्न येतो. तर इथं बघा हे मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात, ओके. इथली तुम्ही मूलभूत हक्क काय करतो, राजकीय लोकशाही प्रस्थापित करतो. पण फंडामेंटल राईट्स बघा, ओके. पण बघा मार्गदर्शक तत्व जे आहे, मार्गदर्शक तत्व हे काय करतात, राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात का नाही, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात बघा. सामाजिक व आर्थिक लोकशाही. मार्गदर्शक तत्व हे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात. फंडामेंटल राईट्स हे राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. बघा याच्या फरकात अजून काय लक्षात ठेवतात की हे न्यायालयाद्वारे आपण मागू शकतो. हे न्याय परिशिष्ट आहेत. न्याय परिशिष्ट आहेत, हे आहेत का, नाही. हे काही कॉमन गोष्टी जे आपल्याला आयोग प्रश्न ज्यावर विचारतो ते माहिती पाहिजे, ओके. मार्गदर्शक तत्व काय करतो, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतो आणि हे राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. त्याच्यानंतर बघा मूलभूत हक्काचा दुसरा महत्व म्हटलं तर बघा देशात बघा एकाधिकारशाही व जुलमी सत्ता प्रस्थापित होण्यापासून बघा त्यांना प्रतिबंध करतो मूलभूत हक्क. जर बघा राज्यसंस्थेच्या आक्रमणापासून बघा ती रक्षण करतो कोण, फंडामेंटल राईट्स. बघा राज्यसंस्था या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे, डायरेक्ट सरकार बी देऊ शकले असते, पण राज्यसंस्था म्हणजे बघा कलम 12 मध्ये जे काही राज्यसंस्थाची व्याख्या किंवा अर्थ देण्यात आलेला आहे ते सर्व व्यक्तीच्या आक्रमणापासून आपल्याला मूलभूत हक्क, ओके, मूलभूत हक्क आपल्याला मागता येतात. त्यासाठी राज्यसंस्था हा शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. म्हणजे राज्यसंस्थामध्ये बघा सरकार येईल, कोणतेही सरकारचा अल्पनिधी असेल काय असेल, सरकारचा ज्या डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट हस्तक्षेप आहे ते सर्व त्याच्यात येतील. त्याच्यानंतर बघा सगळेच केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, राज्य विधिमंडळ असेल, स्थानिक प्रशासन असेल, हे सर्व लोकल बॉडी असेल, ते सर्व राज्यसंस्था या वाक्यात येतात. आपण ते बघणार आहोत कलम 12 मध्ये. त्याच्यानंतर बघा तिसरा महत्व जर म्हटलं आपण की मूलभूत हक्काचा, तर कार्यकारीच्या जुलमी कृतींवर आणि कायदे मंडळाच्या असंगत कायद्यांवर ते काय करतात, मर्यादा आणतात. म्हणजे बघा जुलमी कृती, कार्यकारी जे लोक आहेत आपले पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री जे असेल ते त्यांच्या जुलमी कृतींवर म्हणजे कशाही प्रकारे ते कायदे करू शकतात का, म्हणजे कशाही प्रकारे कृती करू शकतात का, नाही. तर घटनेनुसारच त्यांना ते कृती करण्याचा अधिकार आहे. जे कार्य त्यांना सांगण्यात आले ते घटनेनुसारच करावा लागतो. जर काही विसंगत झाला तर आपण मूलभूत हक्क आपण आपला सर्वोच्च न्यायालयात जाऊन आपण मागू शकतो. त्याच्यानंतर बघा कायदे मंडळाने
ते करता असा कायदा केला की घटनेला धरूनच नाही, संविधानाच्या तरतुदींना धरून नाही किंवा संविधानाच्या तरतुदीला विसंगत आहे, तर सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर मर्यादा किंवा रद्द करू शकतो. ते आपल्याला बघायचं आहे. डॉक्ट्रिन ऑफ ते म्हणजे कापल्या जाण्याचा सिद्धांत काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे कलम 13 मध्ये. त्याच्यानंतर बघा महत्वाचं अजून फंडामेंटल राईट्सचं बघा, अल्पसंख्याकांचे सुरक्षितेची भावना निर्माण करतो. ओके, अल्पसंख्याकांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण करतो म्हणजे काय? मूलभूत हक्क हे मूलभूत हक्काचं महत्व आहे. म्हणजे काय? बहुसंख्याकांचे ज्या वेळेस सरकार असेल तर त्याचा अर्थ असा आहे की ते अल्पसंख्याकांवर अत्याचार करतील नाही ना. म्हणजे राज्य संस्था मूलभूत हक्क हे बघा अल्पसंख्याकांना सुरक्षितता आपण म्हणू शकतो मूलभूत हक्कातून भेटते. बघा इथे एक महत्वाचा पॉईंट बघा, इथं कायदेकारी मंडळात असंगत कायद्यांवर मर्यादा आणतात म्हणजे काय? या ठिकाणी बघा शासन इथं आहे का, शासनावर काय करण्यात आले? प्रतिबंध करण्यात आलेले आहे. पण माणसाचं या ठिकाणी वर्चस्व सांगण्यात आलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा सर्व नागरिकांचा विकास करायचा आहे. मग कसा करायचा आहे? मूलभूत हक्काचा मेन मुद्दा जर म्हटलं आपण, महत्व जर म्हटलं तर बघा नागरिकांचा विकास करायचा आहे. मग असेल शारीरिक असेल, ओके, शारीरिक असेल, बौद्धिक असेल, शारीरिक बौद्धिक असेल त्याच्यानंतर बघा नैतिक असेल. म्हणजे असे माणसाचा विकास, व्यक्तीचा विकास, सर्व नागरिकांचा विकास घडवण्याचा काम कोण करतो? बघा मूलभूत हक्क करतो. बौद्धिक असेल, नैतिक असेल, आध्यात्मिक असेल, हे विकास घडवण्याचा महत्वाचे आहे. मूलभूत हक्क रिलेटेड हे एवढं लक्षात ठेवा. मूलभूत हक्काचे 5 महत्व जे तुम्हाला माहिती पाहिजे. राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात, एकाधिकारशाही जुलमी सत्ता याला प्रतिबंध करतात, हे सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर बघू आपण मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य, खूप महत्वाचं आहे. मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य खूप महत्वाचं आहे, त्याच्यावर प्रश्न येतो आणि येणारच, पुढच्या सुद्धा पेपरला येऊ शकतो याच्यावर प्रश्न. मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य बघा, त्यामध्ये बघा मूलभूत हक्क हे घटनेचे आपले काय आहेत बघा अविभाज्य भाग आहे. त्याला आपण घटनेतून वेगळे करू शकत नाही, अविभाज्य भाग आहे. बघा अविभाज्य भाग आहे म्हणजे बघा भाग 3चा तो अविभाज्य भाग आहे. बघा त्याला असे म्हणतात की मूलभूत हक्काला बघा असे म्हणतात की जर त्याला रद्द करायचं असेल साधारण कायद्याद्वारे रद्द करू शकतो का आपण? नाही. 368 अंतर्गत आपण घटना दुरुस्तीद्वारे विशेष बहुमतानेच त्यात काही बदल करायचा असेल तर आपण ते करू शकतो. आणि जगातील जेवढी बी ज्ञात घटना दुरुस्ती आहे, जगातील सर्वात विस्तृत, सर्वात मोठी जर मूलभूत हक्काविषयी तरतूद असेल तर ते आपल्या संविधानात आहे. जगातील कोणत्याही संविधानात मूलभूत हक्काबद्दल एवढी स्पष्टीकरण किंवा तरतूद देण्यात आलेली नाही, ते आपल्या घटनेत आहे. म्हणजे जगातील सर्वात विस्तृत घटना आपली आहे, सर्वात मोठी घटना आपण म्हणू शकतो. बघा काही हक्क, काही कलम फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत, परकीयांना उपलब्ध आहे का? नाही. बघा काही हक्क जे आहेत ना, मग ते कोणते नागरिकांना आहेत, कोणते परकीयांना आहेत, याच्यावर प्रश्न येतो. खूप महत्वाचा टॉपिक आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, फक्त नागरिकांना प्राप्त जे आहेत ते बघा, इथं नागरिकांना आहे आणि इथं बघा दोन्हीला म्हणजे नागरिक पण परकीय पण. नागरिक पण आणि परकीय पण कोणते हक्क फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत बघा. या ठिकाणी बघा कलम 15 असेल, कलम 16, 15, 16, 19, 29, 30. कसं लक्षात ठेवायचं बघा, कलम
15, 16, 19, 29, 30. मी कसं लक्षात ठेवलंय तुम्हाला सांगतो बघा. 15 गुणिले 2 केल्यावर काय येते 30. 15 गुणिले 2 30. पण तसं लक्षात नाही ठेवायचं. तुम्हाला 15 ची दुप्पट केली तर 30. पण 15 च्या नंतर आपण कसं म्हणतो 15, 16 लगातार आहे ना. 15, 16 30 पासून 1 मायनस करत यायचं. मग लगातार वापस यायचं 30, 29 आणि हे 19 तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल पर्टिक्युलर. म्हणजे फक्त नागरिकांना उपलब्ध असणारे कलम कोणते ते तुम्ही तुमच्या पर्यायाने लक्षात ठेवा. मी असं लक्षात ठेवलं होतं म्हणून तुम्हाला सांगितलं. एक्झामला तुम्हाला ते क्लिक होईल बघा. 15, 16, 19, 29, 30 जे कलम आहेत ते फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत बघा. कोणालाही फक्त नागरिकांना. कलम 15 काय बघा, भेदभाव करण्यास मनाई. परकीयाबद्दल काय करू शकतो आपण, भेदभाव करू शकतो, पण नागरिकाबाबत भेदभाव करू शकत नाही. कलम असं 15 सांगतो. एक्सेप्शन काय ते आपण नंतर बघू, पण पहिले हे लक्षात ठेवा की फक्त नागरिकांना काय आहे. कलम 16 बघा, रोजगारामध्ये समान संधी असेल. कलम 16 काय, रोजगारामध्ये समान संधी, भेदभाव आहे हे सांगणार आहे तुम्हाला मी नंतर. पण इथं लक्षात ठेवा, इथं समान संधी. कलम 19 मध्ये स्वातंत्र्याचे हक्क आहेत 6. कलम 19 मध्ये काय आहे बघा, स्वातंत्र्याचे हक्क 6. ते कोणते आहेत, ते कोणत्या ट्रिकने लक्षात ठेवले पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगतो बघा. त्याच्यानंतर कलम 29 आणि 30 बघा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत, दुसऱ्यांना नाही. ते एक लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय बघा लक्षात ठेवता की कलम 29 मध्ये बघा अल्पसंख्याकांचे हित संवर्धन दिलेले आहे. पण अल्पसंख्याकांमध्ये बघा तिथं बघा अल्पसंख्याकांमध्ये बहुसंख्याक सुद्धा येतो. सर्व नागरिक गटांना उद्देशून तो अधिकार देण्यात आलेला आहे. पण कलम 30 मध्ये पर्टिक्युलर अल्पसंख्याकासाठी आहे ते. कलम 30 आणि कलम 29 मध्ये कन्फ्युजन होतो माणूस बघा. कलम 29 आणि कलम 30 कलम 29 काय बघा, हे अल्पसंख्याक आहे. अल्पसंख्याकांचे हित संवर्धनाचे अधिकार आहे. पण यात बघा बहुसंख्याक पण येतो बघा. बहुसंख्याक येतो आणि यात फक्त अल्पसंख्याक येईल. फक्त अल्पसंख्याकांच्या हित संवर्धनासंबंधित येईल. कलम 29 वर अजून कसे ट्रिकी प्रश्न विचारतात ते तुम्हाला सांगणारच आहे बघा. मुद्दाम अल्पसंख्याकांच्या हित संवर्धन देतातच. कलम 30 वर कसे प्रश्न येतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण इथे एवढं लक्षात ठेवा की बहुसंख्याक कलम 29 मध्ये येतो. सर्व नागरिक गटांना उद्देशून हा अधिकार देण्यात आलेला आहे. फक्त हे अल्पसंख्याकांना देण्यात आलेला आहे. आपण काय बघतोय, फक्त नागरिकांना कोणते अधिकार उपलब्ध आहेत ते बघतो. 15, 16, 29, 30 याला सोडून जे बाकीचे अधिकार आहेत ते परकीय आणि नागरिकांना उपलब्ध आहेत. जसे की 14 असेल, 14, 17, 18, 20, 21, बाकी ते 22, 23, 24, 25 ते 28 पर्यंत. धर्म स्वातंत्र्याचे अधिकार 25, 26, 27, 28, कलम 32 हे सर्व अधिकार बघा नागरिक आणि परकीय दोघांना उपलब्ध आहेत. हे लक्षात ठेवा. बघा काही हक्क घटनेत नकारात्मक आहेत तर काही हक्क सकारात्मक आहेत. मग कोणाला नकारात्मक म्हणायचं आणि कोणाला सकारात्मक हक्क म्हणायचं. बघा जे हक्क राज्य संस्थेला काही कृती करण्यापासून रोखत असेल किंवा प्रतिबंध करत असेल तर आपण त्याला म्हणतो नकारात्मक. आणि काही कृती करण्यासाठी आव्हान करत असेल किंवा रोखत नसेल, प्रतिबंध करत नसेल त्याला सकारात्मक म्हणू. जशी बघा नकारात्मक म्हणजे कलम 18 बघा, किताबे ओके पदवी देण्यासंबंधित बाबी आहे. कलम 18 मध्ये प्रतिबंध करतो ना. मग सकारात्मक काय, काही हक्क सकारात्मक आहे जसे की कायद्यापुढे समानता वगैरे ते त्याच्यात येतील. त्याच्यानंतर बघा फंडामेंटल राईट्स वर काही मर्यादा आहेत. बघा मूलभूत हक्क हे अनिर्बंध आहेत का
त्यांच्यावर निर्बंध नाही का? आहे ना निर्बंध. कोणते निर्बंध आहेत ते आपण बघणार आहोत. कलम 14 समानतेचा अधिकार आहे, पण त्याला काही अपवाद आहेत ना. 361 ओके माहित असेल तुम्हाला, राष्ट्रपती, राज्यपाल हे त्यांना अपवाद आहेत. कोण कोण अपवाद आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे. म्हणजे मूलभूत हक्क अमर्यादित आहे का? नाही, अमर्यादित नाही, त्यांच्यावर निर्बंध आहेत, हे लक्षात ठेवा. इथले तुम्ही अनिर्बंध नाही, मूलभूत हक्क अनिर्बंध नाही, पर्याप्त बंधन त्यांच्यावर आहे. न्याय परिशिष्ट आहे म्हणजे बघा, तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. ओके, न्यायालयात जाऊ शकता. कलम 32 अंतर्गत सुप्रीम कोर्टात आणि कलम 226 अंतर्गत हायकोर्टात तुम्ही तुमचा मूलभूत हक्काचा उल्लंघन झालं म्हणून तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. बघा, काही हक्क जे आहेत राज्य संस्थेविरुद्ध आहेत, तर काही हक्क खाजगी विरुद्ध उपलब्ध होतात. जसे की इथं बघा, खाजगी विरुद्ध 15 असेल, 15(2) असेल, भेदभाव करण्यास मनाई. तेच 15 असेल, 17 असेल, 23 असेल, 24 आहे, हे तुम्हाला सांगणार आहे मी. 15, 17, 23, 24 कलमामध्ये काय आहे. पण सध्या ओव्हरऑल आता सध्याला आपण घटनेचे वैशिष्ट्य बघतोय, त्यामध्ये फक्त तुमच्या डोळ्या घालून आणि ऐका फक्त की काय म्हणतोय मी, कारण की वैशिष्ट्यावर प्रश्न येतो. याच्या वैशिष्ट्यावर प्रश्न येतात, सगळ्यांवर यांचा प्रश्न आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघा, मी सांगितलं 15 भेदभाव करण्यास मनाई आहे, 17 अस्पृश्य रिलेटेड आहे बघा, अस्पृश्यता नष्ट करणे, 23 आणि 24 शोषणाविरुद्ध अधिकार असेल, 23 मध्ये वेठबिगारीस मनाई आहे, 24 कबळे वय वगैरे ते 24 मध्ये आहे, ते आपण बघणार आहोत नंतर. आणि खाजगी राज्य संस्थेविरुद्ध काय अधिकार उपलब्ध आहेत ते सुद्धा आपल्याला मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य मध्ये बघायचे. बघा, मूलभूत हक्कामध्ये घटना दुरुस्ती होऊ शकते का? बघा, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी की मूलभूत हक्कावर घटना दुरुस्तीवर प्रश्न येतो, होते, घटना दुरुस्ती होते. तर कशा? 368 अंतर्गत बघा, 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करता येते. कशी करता येते? साधारण कायद्याद्वारे करता येते का? नाही, साधारण कायद्याद्वारे करता येत नाही. 368 अंतर्गत विशेष बहुमतानेच घटना दुरुस्ती केली तर फंडामेंटल राईट्स मध्ये, मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते. आणि मूलभूत हक्काला जी दुरुस्ती करण्यात आली ती योग्य आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार शेवटी कोणापाशी? सर्वोच्च न्यायालयाकडे आहे, ते लक्षात ठेवा. त्यानंतर स्थगित, बघा, काही हक्क राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात, बघा, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात बघा, आपण काय बघतोय? काही हक्क राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात स्थगित होतात, काही हक्क स्थगित होत नाही, तसेच तसे राहतात. कुठल्याही कारणावरून जर राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात आलेली असेल, कुठल्याही कारणात असो, युद्ध असो, परकीय आक्रमण असो, काही असो, तर कलम 20 आणि 21 याच्यामधले मूलभूत हक्क तुमचे स्थगित कधीच होत नाही. बघा, कुठल्याही कारणास्तव लागल्यावर, कोणत्याही कारणावरून काय होत नाही? स्थगित होत नाही. कलम 20 आणि 21 मधले तुमचे मूलभूत हक्क. 20 काय बघा, कलम 20 दोष सिद्धीबाबत जो अधिकार आहे कलम 20 मध्ये आहे, आणि कलम 21 मध्ये बघा व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे तुमची. इथं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य ते आपण बघणार आहोत. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य मध्ये काय काय येतं, सुप्रीम कोर्टाने त्याच्यात अजून काय काय ऍड केलेलं आहे, दोष सिद्धीबाबत असेल तर, त्याच्यानंतर बघा एक्सपोक्स ऍक्ट असेल, डबल जेपर्डी असेल, ते सुद्धा सर्व बघणार आहोत आपण. फक्त आता ओव्हरऑल लक्षात ठेवा की कोणत्याही कारणावरून जर राष्ट्रीय आणीबाणी लावली तर तुमचा कलम 20 आणि 21 हे मूलभूत हक्क स्थगित होत नाही. पण बघा, कलम 19 जे आहे ना, राष्ट्रीय आणीबाणी जर लावली, पण बघा सशस्त्र बंडाळी या कारणावरून लावली
तर ते काय होत नाही, कलम 19 मधला मूलभूत हक्क स्थगित होत नाही. सशस्त्र बंडाळीनुसार युद्ध आणि परकीय आक्रमण असेल, युद्ध किंवा परकीय आक्रमणानुसार जर राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात आलेला असेल तर कलम 19 मधले तुमचे 6 मूलभूत हक्क जे आहेत, 6 हक्क देण्यात आलेले आहेत त्यात कलम 19 मध्ये, ते काय होतात, स्थगित होतात. बघा ते आता तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी इथं सांगून देतो एकदा स्ट्रिक. कलम 19 मध्ये बघा पुसतो मी, ट्रिक सांगतो तुम्हाला, ट्रिक कसं लक्षात ठेवायचं. कलम 19 मधले कोणते हक्क आहेत जे की महत्वाचे आहेत. बघा मी ट्रिक तयार केली, त्याच्यावर एक कोणती ट्रिक आहे, SAU, स्वा म्हणायचं का, ओके, काय म्हणायचं, स्वा. स्वा होत नाही पण स्वा म्हणा, स्वा MRP म्हणजे किंमत पहा, असं त्याचा अर्थ होत नाही पण आपण असं लक्षात ठेवायचं, स्वा MRP, याला U वाचायचं, W वाचायचं नाही, स्वा MRP. बघा S म्हणजे काय, बघा पीच, भाषण करण्याचे स्वातंत्र्य. कलम 19 आपल्याला काय म्हणतो, भाषणाचं स्वातंत्र्य याच्यात. हे बघा असेंबल, असेंब्ली म्हणजे त्या ठिकाणी जमण्याचं अधिकार आहे. ओके, असेंबल, युनियन, संघाचा अधिकार या ठिकाणी आहे. नंतर मायग्रेट, मुवमेंट्स, संचाराचं स्वातंत्र्य आहे. RP, ओके, ते आपण बघणार आहोत सर्व, संचार असेल, भाषण असेल, युनियन असेल. मुवमेंट म्हणजे काय, संचार म्हणजे कुठेही फिरण्याचा तुम्हाला ते अधिकार 19 मध्ये आहे. कुठेही त्याचा अर्थ कुठेही नाही, त्याच्यावर काय निर्बंध आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. R म्हणजे रेसिडेन्स म्हणजे राहण्याचा अधिकार असेल, राहण्याचा अधिकार असेल. कलम R मध्ये काय, राहण्याचा अधिकार. आणि P म्हणजे शेवटी पोशाख, ओके, व्यवसाय, तुमचा कोणता व्यवसाय असेल ते, व्यवसाय, धंदा काय करायचं ते P येतो. म्हणजे लक्षात कसं ठेवतात, S म्हणजे पीच, भाषण, असेंबल, जमा होण्याचा अधिकार, त्याच्यानंतर संघ तयार करायचा, संघ, संघटना स्थापन करण्याचा अधिकार. M म्हणजे मुवमेंट, ओके, मुवमेंट्स, संचार, मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार. R म्हणजे रेसिडेन्स, राहण्याचा अधिकार. P म्हणजे पोशाख, ओके, पोशाख, पोशाख म्हणू शकतो त्याला आपण, तुमचा धंदा, व्यवसाय काय आहे, पोशाख, ओके, ते त्याच्यात येते. ट्रिक लक्षात ठेवा, कलम 19 अंतर्गत 6 हक्क देण्यात जे आलेले आहेत त्याची ही ट्रिक आहे. तुम्ही तुमच्या परीने लक्षात ठेवू शकता, डायरेक्ट असं भाषण करणे, सभा भरविणे, संघ काय आहे ते तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. बघा आपण कुठं आलतो, स्थगित कुठले होतात कुठले होत नाहीत बघत होतो. बघा, आणि काही जे हक्क आहेत ना ते आपोआपच अंमलात येतात, त्यासाठी कायदे करण्याची गरज नसते. राज्य संस्थांना कायदे करण्याची गरज नसते. तुम्हाला मी तेव्हा सांगितलं की राज्य संस्था म्हणजे काय, कलम 12 नुसार जे असेल ते राज्य संस्थांमध्ये सर्व येतील, ते आपल्याला बघायचं कलम 12 मध्ये काय आहे. बघा एकदा फास्ट मध्ये रिव्हिजन करू. कलम महत्वाचं आहे, वैशिष्ट्य मूलभूत हक्काचे, त्यामुळे बघायचंय, बाकी काय नाही. घटनेचा अविभाज्य भाग आहे, सर्वात विस्तृत भाग आहे, जगातील सर्वात विस्तृत भाग आहे. आपल्याला काही नागरिकांना हक्क उपलब्ध आहेत तर काही परकीयांना सुद्धा हक्क उपलब्ध आहे. काही नकारात्मक हक्क आहेत तर काही सकारात्मक हक्क आहेत. लक्षात ठेवा, नकारात्मक कोणता, कलम 8, पोशाख, किताबे देणे, नष्ट करणे ते आहे. त्याच्यात किताब म्हणजे राव बहादूर तसल्या पदवीच्या त्यावेळेस होत्या, ते आता देण्यात काय आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मूलभूत हक्क अनिर्बंध आहेत का नाही, त्यांच्यावर काही मर्यादा आहे, कोणकोणत्या मर्यादा आहेत ते आपण बघणार आहोत. न्यायपरिशिष्ट आहेत, न्यायपरिशिष्ट आहेत ते न्यायालयाद्वारे आपण मागू शकतो. आणि राज्य संस्था विरुद्ध कोणते आहे उपलब्ध ते बघायचंय, खाजगी विरुद्ध कोणते आहे ते सुद्धा बघितलंय आपण. 368 अंतर्गत घटना दुरुस्ती त्याच्यात करता येते, पण साधारण कायद्याद्वारे करता येत नाही. काही हक्क स्थगित होतात, काही होत नाहीत, ते बघितलं आपण. म्हणजे इथं बघा कलम 19 अंतर्गत 6 हक्क आहेत,
ते सशस्त्र बंडाळी कारणावरून जर लावलेला असेल तर स्थगित होत नाही, पण राष्ट्रीय आणीबाणी जर बघा युद्ध असेल, परकीय आक्रमण असेल तर स्थगित होतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की बाकीचे सर्व हक्क स्थगित होतात, बरोबर आहे ना, आणि काही हक्क आपोआपच उपलब्ध होतात. हे होतं बघा. आज आपण काय बघितलंय, मूलभूत हक्काची पार्श्वभूमी बघितलं, मूलभूत हक्कावर प्रश्न कसे येतात ते बघितलंय, मूलभूत हक्काचे वैशिष्ट्य काय आहेत ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. बघा जर आता तुम्हाला एक प्रश्न दिलाय मी, बघा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य कलम 20 मध्ये जे आहे ते फक्त नागरिकांना उपलब्ध आहे. ब ऑप्शन आहे बघा, कलम 29 हे नागरिक व परकीय यांना उपलब्ध आहे. वरीलपैकी कोणते वाक्यात चूक आहे? पर्यायी उत्तर दिलेले आहे, फक्त अ चूक आहे, फक्त ब चूक आहे, तिसरा ऑप्शन आहे दोन्ही ऑप्शन चूक आहे, किंवा वरीलपैकी नाही. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर नक्कीच XYZ MPSC अकॅडमीला चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसंग शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.